हाय स्टुडंट्स, आपण रेस्पिरेशन हा टॉपिक बघतोय आणि त्या रेस्पिरेशन टॉपिकमधला आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा असा एक बीट पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण इंटरनल रेस्पिरेशन हा पॉईंट बघतोय. तर हा जो इंटरनल रेस्पिरेशनचा पॉईंट आहे, या इंटरनल रेस्पिरेशनच्या पॉईंटवरती नीटला अनेक वेळा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. हा बीट महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळं याचा स्टडी हा व्यवस्थित आणि प्रॉपर करायला पाहिजे, व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे. तर आपण तो बघूयात ॲक्च्युअलमध्ये काय आहे. आता आपण हे तर बघितलं की गॅसेसचं ट्रान्सपोर्टेशन होतं, म्हणजे CO2 किंवा O2 हा आतून बाहेर किंवा बाहेरून आत ट्रान्सपोर्ट होतो. तर हे ट्रान्सपोर्ट होण्यासाठी जे ब्लडमध्ये दोन महत्त्वाचे असणारे घटक आहेत, त्यातला एक आहे RBC आणि दुसरा आहे प्लाझ्मा. आता या RBC आणि प्लाझ्मा या दोन घटकांचा जर विचार केला आणि आपण जो एअरची इनटेक आपण करणार आहे किंवा आपण जे एअर इनहेल करणार आहे, त्या एअरमधला जर ऑक्सिजनचा आपण विचार केला तर तो येणारा ऑक्सिजन आपण 100% कन्सिडर करूयात. किती टक्के कन्सिडर करूयात? 100% कन्सिडर करूयात. आता या 100% मिळालेल्या ऑक्सिजनमधला 3% ऑक्सिजन हा या प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह होतो. कुठं डिझॉल्व्ह होतो म्हणतोय मी? या प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह होतो. आणि जो 97% ऑक्सिजन आहे, हा 97% ऑक्सिजन हा या RBC वरती प्रेझेंट असणाऱ्या HB सोबत बाउंड होतो आणि ऑक्झी हिमोग्लोबिन फॉर्म करतो. काय फॉर्म करतो? ऑक्झी हिमोग्लोबिन फॉर्म करतो. आत्ता जे आपण पाहणार आहोत की ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन जे होतं ते या ऑक्झी हिमोग्लोबिनच्या रूपात होतं. ते कसं होतं हे आपण पाहणार आहोत. तर म्हणजे आपण विचार किती टक्क्याचाच करणार आहोत? तर या 97%च करणार आहोत. पण हे 97% म्हणजे आता आपण 100% कन्सिडर करणार आहोत. तर याच्यासाठी आपल्याला अगोदर एक नॉर्मल रेंज माहीत पाहिजे की RBC मध्ये असणारं जे हिमोग्लोबिन आहे त्याची एक नॉर्मल रेंज माहीत पाहिजे. आपण हॉस्पिटलमध्ये जातो, काय प्रॉब्लेम असेल तर आपलं HB वगैरे डॉक्टर चेक करायला सांगतात, तर तिथं तुम्ही HBची रेंज बघितली असेल. मी आता मेल फिमेल अशी सेपरेट नाही सांगत, मी एक स्टँडर्ड रेंज सांगतो तुम्हाला HBची की 12 ते 17 ग्रॅम HB हा प्रेझेंट असतो. किती ब्लडमध्ये? तर पर 100 ml ऑफ ब्लडमध्ये 12 ते 17 ग्रॅम HB हा प्रेझेंट असतो. आता 12 ते 17 ग्रॅम HB आहे, आपण तो कन्सिडर करूया की 15 ग्रॅम, म्हणजे आपण कन्सिडर किती करणार आहोत आता की 15 ग्रॅम HB आहे असं कन्सिडर करूया. हा जर पॉईंट तुम्ही हे जर लेक्चर व्यवस्थित ऐकलं आणि हा जर पॉईंट तुम्हाला जर व्यवस्थित समजला तर तुम्हाला या पॉईंटवरती नीटला विचारलेला कोणताही क्वेश्चन असू द्यात आराममध्ये तो सुटून जाईल. हां, तर बघा, हा जो 15 ग्रॅम HB आहे तो 15 ग्रॅम कितीमधला आहे? तर पर 100 ml ऑफ ब्लडमधला आहे. आता जर का तुम्हाला हे माहीत आहे का की 1 ग्रॅम जर असेल HB तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन किती असतो? ऑक्सिजन किती मिली असतो? कोणी सांगू शकतंय? तर या 1 ग्रॅम HB मध्ये 1.34 मिली, किती? 1.34 ml एवढा ऑक्सिजन हा प्रेझेंट असतो. 1.34 ml. मग जर का आपण 1 ग्रॅम HB मध्ये 1.34 ml एवढा जर O2 म्हणत असू तर 15 ग्रॅम मध्ये किती होईल रे? तर 15 ग्रॅम HB मध्ये या ऑक्सिजनचं प्रमाण किती असेल? तर ते नियरली म्हणतोय, नियरली 20 ml असेल. किती असेल? 20 ml असेल, नियरली 20 ml. आपण ही 15 ग्रॅम एक स्टँडर्ड रेंज पकडली. सपोज की माझा HB 15 आहे, तर ही 15 ग्रॅम ही मी स्टँडर्ड रेंज पकडली की ह्या 15 ग्रॅम HB मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती असेल? तर 20 ml एवढं असेल. इथंपर्यंत क्लिअर झालंय? आता बघूयात ॲक्च्युली हे ऑक्सिजन इथं कसा येतो किंवा या हिमोग्लोबिनसोबत कसा वर्क करतो, किंवा या 20 ml ऑक्सिजनचं पुढं जे हे होणार आहे, वाटप होणार आहे किंवा जे डिस्ट्रीब्युशन होणार आहे ते कसं. आता इथं डिस्ट्रीब्युशन इन द सेन्स टिश्यूला कसा जाणार आहे, किती जाणार आहे, कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये, आणि त्याच तुलनेत हा जो आपण ग्राफ आहे हा ग्राफ आपण पाहणार आहोत. तर आता ह्या रेंज जर तुमच्या लक्षात आले असतील तर आपण आता प्रत्यक्षात स्टार्ट करूयात की ॲक्च्युअलमध्ये हे वर्क कसं होतं
किंवा हे ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं हे आता आपण पाहूया. तर एक साधा सोपा फंडा आहे. तुम्हाला जर कर्व समजून घ्यायचा असेल तर काही टर्म महत्त्वाचे असतात. फॉर एक्झाम्पल ॲफिनिटी. आता इथं ॲफिनिटी म्हणजे काय असतंय, तर त्या हिमोग्लोबिनला त्या ऑक्सिजनविषयी असणारी ओढ, आपण म्हणतो ना की सिम्पली मी तुम्हाला सांगतो, केमिस्ट्रीच्या भाषेत सांगतो, वॉटर कसं तयार होतं, तर H2O म्हणतो आपण, बरोबर. H2O म्हणजे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन एकत्र आला, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन एकत्र आला की H2O म्हणजे वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतो. इथं सेम तसंच आहे. हायड्रोजनची ॲफिनिटी ऑक्सिजन विषयीची ती बघितली जाते. तसंच इथं ॲफिनिटी म्हणजे काय आहे, तर हिमोग्लोबिन म्हणजे Hb सोबत बाइंड होण्याची O2 ची कपॅसिटी किंवा Hb ची कपॅसिटी O2 बाइंड करून घेण्याची, याला ॲफिनिटी म्हणजे एक प्रकारची ओढ म्हणतात. आता ही ओढ तुम्हाला ह्या वयात समजत असेलच. तर ही ओढ म्हणजे ॲफिनिटी म्हणजे Hb ची ॲफिनिटी हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर आहे या दोघांमध्ये असणारं डिसोसिएशन. म्हणजेच काय होतं, तर एका ठराविक ठिकाणी की टिश्यू लेवलला ज्यावेळेस ऑक्सिजन द्यायचा असतोय, त्या टिश्यूला ऑक्सिजन द्यायचा असतोय, त्यावेळेस हा Hb आणि हा जो O2 आहे यांच्यामधला हा बॉन्ड ब्रेक होतो आणि हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर O2 तिथं टिश्यूमध्ये डिझॉल्व्ह होतो. तर आता बघा, ही जी ॲफिनिटी आहे ती ॲफिनिटी काय आहे, तर 1 Hb, मी काय सांगतोय, 1 Hb हा नियरली 4 ऑक्सिजन कॅरी करतो. किती ऑक्सिजन कॅरी करतो? 4 ऑक्सिजन कॅरी करतो. किती ऑक्सिजन कॅरी करतो म्हणतोय मी? 4 ऑक्सिजन कॅरी करतोय. म्हणजे आता हा काय झाला, तर हा 100% सॅच्युरेटेड झाला. काय झाला? 100% सॅच्युरेटेड झाला. म्हणजे इथं तिसरी टर्म मी इन्क्लूड केली, सॅच्युरेशन. पहिली टर्म काय सांगितली मी? ॲफिनिटी. दुसरी टर्म सांगितली डिसोसिएशन आणि आता तिसरी टर्म सांगतोय सॅच्युरेशन. आता हा Hb हा 100% काय झाला, तर सॅच्युरेशन झालं त्या Hbचं. म्हणजेच काय, तर हा तृप्त झाला. आता याची तहान भागली. हा Hb जास्तीत जास्त किती ऑक्सिजन घेऊ शकतो, तर हा Hb जास्तीत जास्त 4 ऑक्सिजन घेऊ शकतो असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजेच काय, तर हा आता काय झाला, तर याचं सॅच्युरेशन झालं, या Hbचं सॅच्युरेशन झालं. आता हे जे Hbचं सॅच्युरेशन आहे ऑक्सिजनसाठीचं किंवा कार्बन डायऑक्साईडसाठीचं जे सॅच्युरेशन आहे, हे सॅच्युरेशन हे कसं असतं, तर पार्शियल प्रेशरवरती डिपेंड आहे कोणत्याही गॅसेसचा. मग तो कार्बन डायऑक्साईडचा पार्शियल प्रेशर असो किंवा ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर असो. पार्शियल प्रेशर म्हणजे काय, मी अगोदरच्याही लेक्चरला सांगितलं आहे. पार्शियल प्रेशर म्हणजे आपण जी एअर इनहेल करतोय त्या इनहेल केलेल्या एअरमध्ये, एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस, बरोबर. तर त्या सगळ्या त्या मिक्सचरमध्ये स्वतःचं ऑक्सिजनचं असणारं प्रेशर, मी काय सांगतोय, तर मिक्सचर ऑफ गॅसेस, या अनेक गॅसेसमध्ये स्वतःचं ऑक्सिजनचं असणारं प्रेशर, त्याला पार्शियल प्रेशर असं म्हणायचं आहे. तर हा पार्शियल प्रेशरचा जो महत्त्वाचा जो पॉईंट आहे ना, तो म्हणजे हे जे पार्शियल प्रेशर ही जी टर्म आहे ना, ही टर्म महत्त्वाची का आहे, तर या पार्शियल प्रेशरमुळंच गॅसेसचं एक्सचेंज इथं होतं आहे. तर मी आत्ता तुम्हाला सांगितलं की एक हिमोग्लोबिन हा 4 ऑक्सिजन कंडक्ट करतो किंवा कॅरी करतो किंवा 4 ऑक्सिजननं तो सॅटिस्फाय होतो किंवा त्या सॅच्युरेशन पॉईंटला पोहोचतो. तर इथं काय आहे, या ग्राफमध्ये तेच सांगितलेलं आहे. तुम्हाला जर ह्या ग्राफचा जो डिसोसिएशन कर्व आहे तो जर कर्व समजून घ्यायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हा ग्राफ समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा, एक हिमोग्लोबिन किती ऑक्सिजन कंडक्ट करतो म्हणलं? 4 ऑक्सिजन. तर इथं मी 2 ॲक्सिस दाखवलेत, एक एक्स ॲक्सिस दाखवलं आहे आणि एक वाय ॲक्सिस दाखवलेला आहे. आणि या दोन्ही ॲक्सिसवरती बघा, एक्स ॲक्सिसवरती मी पार्शियल प्रेशर ऑफ O2चं पार्शियल प्रेशर घेतलेलं आहे की जे mm ऑफ Hg असं घेतलेलं आहे. आणि जो वाय ॲक्सिस आहे, या वाय ॲक्सिसवरती सॅच्युरेशन पर्सेंटेज सॅच्युरेशन घेतलेलं आहे. कोणाचं? तर हिमोग्लोबिनचं विथ O2. आता एक साधा सोपा सरळ फंडा आहे, हे अगदी कोणीही सांगू शकेल की समजा एका Hb वरती जर का 4 ऑक्सिजन आलेले असतील, किती ऑक्सिजन आलेले असतील? 4 ऑक्सिजन आलेले असतील. 4 ऑक्सिजन याचा अर्थ काय आहे, तर हा
100% सॅच्युरेटेड आहे, बरोबर. 3 ऑक्सिजन आले असतील तर हा 75% सॅच्युरेटेड आहे. साधं आहे. एकाची व्हॅल्यू 25 होणार ना, 25, 50, 75, 100. तसं 2 जर अटॅच झाले असतील तर त्याची सॅच्युरेशनची व्हॅल्यू होणार 50%. एक अटॅच झाला असेल तर त्याची सॅच्युरेशनची व्हॅल्यू होणार 25%. हे समजतंय. तर बघा, हे सॅच्युरेशनचं ह्या पॉईंटचं किंवा हे जे त्याचं जे सॅच्युरेशन पॉईंट पर्सेंटेज आहे ते मी हे या वाय ॲक्सिस वरती घेतलेलं आहे. तर आता हा ग्राफ आपण अगोदर समजून घेऊयात. म्हणजे या ग्राफ नंतर आपण बोरचा इफेक्ट समजू शकतो किंवा हल्डेनचा इफेक्ट किंवा हल्डेनची थिअरी आपण समजू शकतो. तसं तर 100% सॅच्युरेशन शक्य नाही असं सांगितलं जातं. म्हणजे मेडिकल फील्डमध्ये सांगितलं जातं की HBचं 100% सॅच्युरेशन शक्य नाही. पण आपण एक कन्सिडर करूया की 100% सॅच्युरेटेड आहे. तर 98% जे सॅच्युरेशन आहे किंवा 100% जे सॅच्युरेशन आहे, मी ए पॉईंट इथं टाकतोय, हा ए पॉईंट, की जे 100% सॅच्युरेशन आहे. कशाचं? HBचं 100% सॅच्युरेशन आहे. आणि HBचं 100% सॅच्युरेशन किती पार्शियल प्रेशरला आहे? अगोदर एक्स कोऑर्डिनेट लिहूयात आणि नंतर वाय कोऑर्डिनेट लिहूयात. तर 100 सॅच्युरेशन हे 100 पार्शियल प्रेशरला सॅच्युरेशन किती आहे? तर 100 एवढं आहे. 100% सॅच्युरेटेड तो आहे. हे कुठं असणार आहे? हे कुठं असणार आहे की जिथं ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जास्त आहे अशा ठिकाणी हा HB हा 100% काय झालेला असणार आहे? सॅच्युरेशन झालेलं असणार आहे त्याचं. म्हणजेच हे फक्त आणि फक्त कुठं होऊ शकतं? लंग्जच्या ठिकाणीच होऊ शकतं की 100 mm ऑफ Hg पार्शियल प्रेशर आहे आणि तो HB हा 100% सॅच्युरेटेड झालेला आहे. हे कुठंच असू शकतं? लंग्जच्याच ठिकाणी असू शकतं. कुठं असू शकतं? लंग्जच्याच ठिकाणी असू शकतं. हा पहिला पॉइंट की जो आपण इथं 100 मानला होता, हा पहिला पॉईंट. तुम्ही ग्राफ समजून घ्या. हा ग्राफ समजला की तुम्हाला सगळं समजतंय. मी आता मला थोडं बोर्डचं इथं लिमिट आहे त्यामुळे मी एवढासा बोर्ड मी लिहिणार नाही, पण तुम्हाला ते समजून जाईल. आता बघा, पार्शियल प्रेशर किती आपण ऑक्सिजनचं म्हणलंय? 100 mm ऑफ Hg, 100 mm ऑफ Hg पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं आहे. आणि त्यावेळी हा HB किती पर्सेंट सॅच्युरेशन पॉईंटला पोहोचलाय? तर 100% सॅच्युरेशनला पोहोचलेला आहे. तर आता बी पॉईंट जो आहे या ग्राफमधला, तो बी पॉईंट काय आहे बघा. हा बी पॉईंट की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही असं निवांत बसून आहात, अगदी नो एनी मुवमेंट, एकदम रेस्ट, फिजिओलॉजिकल रेस्टला तुम्ही आहात. तर या फिजिओलॉजिकल रेस्टला तुम्ही ज्यावेळेस असणार आहात त्यावेळी जे तुमच्यामध्ये जो ऑक्सिजन बॉडीला लागणार आहे तो किती लागणार आहे? तर फक्त आणि फक्त 75% ऑक्सिजन लागणार आहे. आणि तो 75% पॉईंट म्हणजे हा बी पॉईंट आहे. ऑक्सिजन तुम्हाला लागणार आहे 75%. आणि त्यावेळेचं पार्शियल प्रेशर किती असणार आहे? तर एक्स कोऑर्डिनेट लिहूयात आपण अगोदर. 40 पार्शियल प्रेशरला तुमचा ऑक्सिजन किती असणार आहे? 75% एवढा ऑक्सिजन तुम्ही यूज करणार आहात. जेमतेम फक्त जिवंत राहण्यासाठीचा ऑक्सिजन किती आहे? तर त्याचं ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर किती आहे इथं? तर 40 हे पार्शियल प्रेशर आहे. आणि ऑक्सिजनची पर्सेंटेज किती झाली आता? 75% झाली. आता इथं एक पॉईंट तुम्ही विचार करा. मगाशी मी हे सांगितलं होतं की आपण नियरली 20 ml, किती? नियरली 20 ml एवढा ऑक्सिजन आपण कन्सिडर करतोय. किती? 20 ml एवढा ऑक्सिजन आपण कन्सिडर करतोय. तर इथं 75% आला म्हणजेच काय झाला? 75% आला. 20 ml होता आपल्याकडे. 20 ml मधला 75% म्हणजेच काय झालेलं आहे? तर 15% आणि 5% असं या ऑक्सिजनचं डिवायडेशन झालेलं आहे. हा 75% जो आहे, हा जो 15% आहे, हे 15% प्रमाण अजून कुठंच आहे? तर हे 15% हा ब्लडमध्ये आहे.
आणि हा जो 5% आहे हा प्लाझ्मामध्ये म्हणण्यापेक्षा प्लाझ्मामध्ये नाही, टिश्यूमध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे. कशामध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे? टिश्यूमध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे. आपण हे 20 मिली कशाच्या तुलनेत बघितलं होतं की ज्यावेळेस आपला HB 100 मिलीच्या पाठीमागे किती आहे? 15 ग्रॅम आहे. तर त्याच्यामध्ये असणारं ऑक्सिजनचं प्रमाण हे 20 मिली बघितलं होतं आणि आपण ते आता टक्केवारीच्या तुलनेत बघतोय की 75% सॅच्युरेशन झालं. म्हणजेच काय झालं तर ब्लडमध्ये 15 मिली एवढा ऑक्सिजन उरला किंवा 15 मिली एवढा ऑक्सिजन हा ब्लडमध्ये उरला आणि 5 मिली हा कुठं गेला तर टिश्यूमध्ये गेला, जेमतेम जिवंत राहण्याजोगा. हे कधी आपली बॉडी ज्यावेळेस रेस्ट पोझिशनला असेल त्यावेळेस, कधी रेस्ट पोझिशनला असेल त्यावेळेस. हा बी पॉईंट क्लिअर झाला. त्याच्यानंतरचा हा सी पॉईंट आहे की ज्या सी पॉईंटमध्ये इथं हा सी पॉईंट आहे की जो सी पॉईंट काय आहे तर या सी पॉईंटला कोऑर्डिनेट्स बघा काय आहेत. तर 30 एवढं पार्शियल प्रेशर असताना 30 mm ऑफ Hg एवढं पार्शियल प्रेशर असताना हा जो HB आहे त्याची पर्सेंटेज काय आहे सॅच्युअर असण्याची? तर त्याची पर्सेंटेज आहे 50%. किती आहे? 50%. आणि ही अवस्था कधी आहे? ज्यावेळेस आपण एक नॉमिनल असं वॉकिंग करतोय, असं समजा एक नॉमिनल काम करतोय. म्हणजे इथं कंप्लीट रेस्ट पोझिशनला होतो आपण आणि इथं काय करतोय आपण? एक नॉर्मली क्रिया घ्या की आपण वॉकिंग करतोय. तर वॉकिंग करत असताना आता काय झालं बघा, ह्या 20 mlच्याच बाबतीत आपण बघणार आहोत. ह्या 20 mlच्याच बाबतीत आपण बघणार आहोत. हे 20 ml मधलं 50% म्हणजेच 10 ml एवढं ब्लडमध्ये असणार आहे आणि 10 ml हे कुठे गेलं तर टिश्यूला गेला. हा ऑक्सिजन कुठे गेला? टिश्यूला गेला 20 ml मधला. समजतंय? आपण कुठले 100 मिली कन्सिडर केले होते की जे आपल्या जो 15 ग्रॅम HB आहे, 15 ग्रॅम HB 100 मिली मधला आहे. आपण त्या तुलनेत बघतोय त्या 15 ग्रॅम HB ला फुलफिल करण्यासाठी किती ml ऑफ ऑक्सिजन वापरला गेलाय? तर 20 ml ऑफ ऑक्सिजन वापरला गेलाय आणि आपण त्या तुलनेत ही पर्सेंटेज बघतोय 75%. 20 ml चे 75% किती होतात? तर 15. बरोबर. त्याच्यानंतर 20 ml चे 50% किती होतात? तर 10. समजते? तर या पद्धतीनं हे आपल्याला बघायचं आहे. हा सी पॉईंट क्लिअर झाला. आता त्याच्यानंतर आपण डी पॉईंट पाहणार आहोत. मी डी पॉईंट थोडासा इथं लिहितोय. डी पॉईंट. आता हे डी पॉईंटला तुम्ही सांगू शकाल की ॲक्च्युअल काय आहे? तर डी पॉईंटला काय आहे तर याचं जे पार्शियल प्रेशर आहे ते 20 आहे. 20 mm पार्शियल प्रेशर असताना 20 ml पार्शियल प्रेशर असताना याचं सॅच्युरेशन हे 25% आहे. काय आहे सॅच्युरेशन? 25% आहे. आता ही जी कंडिशन आहे ही कंडिशन कधी आहे तर ज्यावेळेस आपण एखादं हार्ड वर्क करतोय, हार्ड वर्क इन द सेन्स हार्ड बॉडी वर्क किंवा हार्ड वर्कआउट आपण करतोय त्यावेळेसची ही कंडिशन आहे. या कंडिशनला काय होतंय त्या 20 मिलीच्या तुलनेत आपण पाहणार आहोत. बघा 20 मिलीच्या तुलनेत आपण पाहणार आहोत. त्यावेळी काय होणार आहे? टिश्यूची ऑक्सिजन वापरला कुठे जाणार आहे? टिश्यू लेवलला. टिश्यूची ऑक्सिजनसाठीची ॲफिनिटी वाढणार आहे. म्हणजे टिश्यूला आता ऑक्सिजन भरपूर गरजेचं आहे. मग त्यावेळी काय केलं जातं तर या 20 ml मधला फक्त 5 ml एवढा ऑक्सिजन हा ब्लडमध्ये ठेवला जातो आणि जो उरलेला 15 ml हा जो आहे हा 15 ml हा कम्प्लिटली हा टिश्यूला दिला जातो. कुठं दिला जातो? टिश्यूला दिला जातो. आता इथं एक तुम्ही हा जो बी पॉईंट आहे ह्या बी पॉईंटकडे लक्ष द्या. रेस्टिंग पोझिशनला फक्त आणि फक्त 5 ml एवढा ऑक्सिजन टिश्यूला डिलिव्हर केला जातो. रेस्टिंग पोझिशनला फक्त 5 ml एवढा ऑक्सिजन टिश्यूला डिलिव्हर केला जातो. हा पॉईंट NCERT मध्ये फक्त एक सिंगल लाईनमध्ये सांगितलेला आहे. तुम्ही हा पॉईंट व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला हे समजलं आता की 40% जर पार्शियल प्रेशर असेल तर 75% सॅच्युरेशन होतं. कोणाचं सॅच्युरेशन होतं? HBचं. त्याच्यानंतर जर का 30 mm ऑफ Hg एवढं पार्शियल प्रेशर असेल
तर 50% सॅच्युरेशन होतं HBचं, आणि जर का ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर हे 20 असेल, 20 mm ऑफ Hg, तर त्या HBचं 25% सॅच्युरेशन होतं, आणि ह्या 20 मिली या ऑक्सिजनचं डिवायडेशन जे होतं, मी प्रत्येक पोझिशनला सांगितलं, लंग लेवलला, हे रेस्टिंग पोझिशनला, हे वॉकिंग म्हणजे आपण माइल्ड एक्झरसाइज काय करत असो तर, आणि हे हार्ड वर्क आपण करत असो तर. इथंपर्यंत काय डाऊट? याचा तुम्ही व्यवस्थित एक स्क्रीनशॉट काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही याचा, महत्त्वाचं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायलाच पाहिजे, आणि तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर याचं राईटअप तुम्ही तुमच्या वहीमध्येही करायचं आहे. तुम्हाला जर हा ग्राफ आत्ता प्रायमरीली समजला तर काही प्रॉब्लेम येणार नाही. झाला आहे सगळ्यांचा स्क्रीनशॉट काढून? हां, तर आत्ता आपण स्क्रीनशॉट काढून झाला असेल तर आत्ता आपण काय करूयात, तर यानंतर हा कर्व जो राईटला शिफ्ट होतो किंवा लेफ्टला शिफ्ट होतो, तो शिफ्ट होण्यामागचं कारण काय आहे हे अगोदर बघूयात. एकदम सोपा कन्सेप्ट आहे. तुम्ही जर याच्यावरती व्यवस्थित लक्ष दिलं तर अगदी समजायला काही हरकत नाही. एवढा असा हा सोपा कन्सेप्ट आहे, पण तुम्ही तो करायला पाहिजे, बघायला पाहिजे. आता हा जो आपण नॉर्मल व्हॅल्यू बघितल्या, हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ हा असा या यस आकारात आहे, म्हणून याला सिग्मॉइड म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? सिग्मॉइड असा ग्राफ असं म्हणलं जातं. आता या सिग्मॉइड ग्राफचं शिफ्टिंग होतं, ते कुठल्या बाजूला होतं तर राईट साईडलाही शिफ्टिंग होतं आणि लेफ्ट साईडलाही शिफ्टिंग होतं. आता हा राईट साईडला शिफ्ट झाला, किंवा अगोदर आपण राईट साईडचं शिफ्टिंग बघूयात. राईट साईडचं मी इथं करतोय राईट साईड, आणि मी इथं लिहितोय लेफ्ट साईड. तर राईट आणि लेफ्ट साईडचं शिफ्टिंग आहे. राईट साईडला शिफ्ट होणारा आणि लेफ्ट साईडला शिफ्ट होणारा. आता तर आपण राईट साईडचं शिफ्टिंग बघूयात. हे जे शिफ्टिंग आहे, हे शिफ्टिंग कशावरती डिपेंड आहे तर या ग्राफचं, किंवा हा ग्राफ आपण दाखवलायच कशासाठीचा तर गॅसेस ट्रान्सपोर्ट किंवा ऑक्सिजनच्या ट्रान्सपोर्टेशनसाठीचा हा ग्राफ आहे, बरोबर. म्हणजेच काय होणार आहे, जर हा ग्राफ शिफ्ट होणार असेल तर या ऑक्सिजनच्या पार्शियल प्रेशरमध्ये चेंज होणार आहे, किंवा याला अजून बरेच घटक इफेक्ट करतात. कुठले कुठले? सगळ्यात पहिल्यांदा घटक जो इफेक्ट करतो या शिफ्टिंगला, तो आहे, पहिला घटक आहे पार्शियल प्रेशर ऑफ O2. हाही एक घटक आहे. त्याच्यानंतर दुसरा एक घटक जो काम करतो तो आहे पार्शियल प्रेशर ऑफ CO2. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन एकमेकांच्या विरोधात काम करतात, म्हणजे हाही एक घटक आहे. त्याच्यानंतर जो तिसरा घटक आहे तो आहे H+ आयन्स. काय सांगितलं मी? H+ आयन्स. चौथा जो घटक आहे तो आहे pH. आता pH म्हणजे तुम्हाला माहित असेल की काय आहे. पाचवा जो घटक आहे तो आहे टेम्परेचर. आणि जो सहावा जो घटक आहे, सहावा घटक हा तुम्हाला ग्लायकोलिसिस मध्ये झालेला आहे, ज्याचं नाव आहे DPG. हे मी तुम्हाला सांगतो DPG काय आहे. तर आता बघूयात ग्राफ शिफ्ट कसा होतोय, किंवा या ग्राफला शिफ्टिंगला महत्त्वाचे कोण आहेत. तर ज्यावेळेस राईट साईडला शिफ्ट होतो त्यावेळेस ह्या व्हॅल्यूज काय होतात, आणि ज्यावेळेस लेफ्ट साईडला शिफ्ट होतो त्यावेळेस ह्या व्हॅल्यूज काय होतात, याचा आपण प्रामुख्यानं आता स्टडी करूयात. इथं एक हे लक्षात ठेवा तुम्ही, हा जो राईट साईड मी सांगतोय ना, हा बोहर इफेक्ट आहे, आणि जो लेफ्ट साईड सांगतोय ना मी, हा हल्डेनचा इफेक्ट आहे. कोणाचा इफेक्ट आहे? हल्डेनचा इफेक्ट आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं? बोरमध्ये ह्या लास्टला आर आलेला आहे, तर हा आर लक्षात ठेवायचा, आणि हल्डेनमध्ये मध्ये एल आलेला आहे, तर त्याच्यासाठी एल लक्षात ठेवायचा. तर आता आपण बघूया, प्रायमरीली राईट साईडला शिफ्ट होतोय, तर तो राईट साईडला शिफ्ट होण्यामागं इथल्या ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, म्हणजे ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर काय होतं, कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर काय होतं, हायड्रोजन आयन्सचं किंवा H+ आयन्स काय होतं, किंवा pHचं काय होतं, टेम्परेचरचं काय होतं, आणि DPGचं काय होतं बघूया. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे माहीत पाहिजे की ज्या वेळेस हा ग्राफ या बाजूला शिफ्ट होणार आहे, या बाजूला शिफ्ट होणार आहे, याचाच अर्थ काय होणार आहे, ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर हे कमी होणार आहे.
ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. ज्यावेळेस ग्राफ हा कुठं शिफ्ट होणार आहे, तर राईटला शिफ्ट होत असताना ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कमी होणार आहे. का पार्शियल प्रेशर कमी होणार आहे, एक साधा आहे. मगाशी जर तुम्ही ते व्यवस्थित ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की जास्तीत जास्त पार्शियल प्रेशर हे कुठं असतं, तर ते पार्शियल प्रेशर लंग्स लेवलला असतं आणि मग ते हळूहळू कमी होऊन टिश्यू लेवलला काय होणार आहे, कमी येणार आहे. म्हणजेच ग्राफ शिफ्ट होतोय राईट साईडला ग्राफ शिफ्ट होतोय. याचाच अर्थ काय होतोय, तर पार्शियल प्रेशर हे कमी होतंय आणि पार्शियल प्रेशर जर ऑक्सिजनचं कमी होत असेल तर हा बोर इफेक्ट हा कुठल्या लेवलला होतोय, कुठल्या लेवलला हा बोर इफेक्ट काम करतोय, तर हा बोर इफेक्ट हा टिश्यू लेवलला काम करतोय. पार्शियल प्रेशर कमी झालं याचाच अर्थ इथं काय होणार आहे, तर पार्शियल प्रेशर ऑफ CO2 वाढणार आहे. ऑक्सिजनचं जर पार्शियल प्रेशर कमी झालं तर CO2चं पार्शियल प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. त्याचबरोबर टेम्परेचर वाढणार आहे. इथं टेम्परेचर वाढणार आहे. त्याचबरोबर काय होणार आहे, DPG पण वाढणार. हे जे DPG आहे ते आहे 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट आहे. 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट आहे की जे कधी तयार होते, तर ग्लायकॉलिसिस होत असताना आरबीसीच्या ठिकाणी तयार होते. ग्लायकॉलिसिस होत असताना कुठं तयार होतं, आरबीसीच्या ठिकाणी तयार होते. हे DPG ही वाढणार आहे. त्याचबरोबर आता H+ आयन आणि pH इथं तुम्हाला हे एक माहीत असेल की H+ आयन वाढले याचाच अर्थ काय होणार आहे, तर pH कमी होणार आहे. काय होणार आहे, pH कमी होणार आहे. परत एकदा बघा तुम्ही, ज्यावेळी काय होतंय, तर हा ग्राफ ज्यावेळेस राईट साईडला शिफ्ट होतोय त्यावेळेस आपण बोरचा इफेक्ट म्हणतोय आणि त्यामध्ये काय होतंय, हा टिश्यू लेवलला होतोय. तर ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर हे कमी होतंय. ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कमी झालं की कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर वाढणार आहे. कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर वाढल्यानंतर H+ आयन्स वाढणार आहेत. H+ आयन्स वाढले की तिथला pH कमी होणार आहे. त्याचबरोबर टेम्परेचर वाढणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे DPG ही वाढणार आहे. हे DPG कुठं तयार होतं म्हणून सांगितलं की आरबीसी मध्ये ग्लायकोलिसिस होत असताना हे DPG तयार होतं. याचा लॉंग फॉर्म काय आहे, 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट हे DPG आहे. तर हे झालं ज्यावेळेस ग्राफ राईट साईडला शिफ्ट होतो त्यावेळेस. आता जर हा ग्राफ लेफ्ट साईडला जर शिफ्ट व्हायला लागला असेल तर त्याला काय म्हणायचं, तर तो आहे हल्डेन इफेक्ट. लेफ्ट साईडला शिफ्ट होत असताना एक साधा आहे. आता तुम्ही बघू शकता, लेफ्ट साईडला जर शिफ्ट होत असेल तर ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर वाढणार आहे. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर कमी होणार आहे. हे जे H+ आयन्स आहेत हे कमी होणार आहेत. pH जो आहे तो pH वाढणार आहे. H+ आयन कमी झाले म्हणजेच pH काय झाला, वाढला, म्हणजेच ते ॲसिडिक होणार आहे. टेम्परेचर कमी होणार आहे आणि DPG सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. आता पार्शियल प्रेशर वाढलं, हायेस्ट झालं, पार्शियल प्रेशर हायेस्ट झालं याचाच अर्थ काय आहे, तर जो हल्डेन इफेक्ट आहे हा कुठल्या लेवलला होणार आहे, L स्टँड्स फॉर लंग्स असेही म्हणूया. L स्टँड्स फॉर L साईड, लेफ्ट साईड शिफ्टिंग असेही म्हणूयात आणि Lचं हल्डेन असेही म्हणूयात. तुम्ही हे असंच लक्षात ठेवायचं आहे की जो ग्राफ लेफ्ट साईडला शिफ्ट होतोय ती क्रिया ॲक्च्युअलमध्ये कुठं झालेली आहे, लंग्सच्या ठिकाणी झालेली आहे. त्याला आपण हल्डेन इफेक्ट असं म्हणतोय. एक साधा फंडा आहे. बोरमध्ये काय होतं, बोरमध्ये जो HbO2 आहे, बोर इफेक्टमध्ये काय होतं, HbO2 हा जो फॉर्म झालेला आहे, ऑक्झी हिमोग्लोबिन जो फॉर्म झालेला आहे, तर या बोरच्या इफेक्टमध्ये हा हिमोग्लोबिन आणि O2 हे एकमेकांपासून तोडले जातात. काय केले जातात, तोडले जातात. तर हल्डेनच्या थेरीमध्ये काय केलं जातं, तर हिमोग्लोबिन आणि O2 एकमेकांना जोडले जातात. म्हणजे इथं HbO2 मधला बॉन्ड ब्रेक करायचं काम हे बोर इफेक्टचं सांगितलेलं आहे आणि HbO2 मध्ये बॉन्ड मजबूत करायचं काम हे हल्डेनचा इफेक्ट म्हणून सांगितलं जातंय. हे दोघं जण म्हणजे बोरचा इफेक्ट आणि हल्डेनचा इफेक्ट हे एकमेकांच्या विरोधात काम करतात. इथं काय असतं की ज्यावेळी एखादा ऑक्सिजन किंवा ज्यावेळी ह्या HB ला ऑक्सिजन येऊन बाइंड होतो
त्यावेळेस CO2 हा दूर जात असतोय, CO2 हा दूर जात असतोय आणि ज्यावेळी हा CO2 येऊन बाइंड होतो त्यावेळेस O2 हा दूर जात असतोय. म्हणजे जर तिथं CO2 आला तर O2 थांबणार नाही, म्हणजे या HB वरती CO2 आला तर या HB ची O2 साठीची ॲफिनिटी कमी होणार आणि जर का तिथं O2 आला तर या HB ची CO2 साठीची ॲफिनिटी कमी होणार. म्हणजे हे व्हाईस वर्सा आहे असं तुम्हाला समजायला काही हरकत नाही. आता दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं एक सांगितलेलं आहे की कार्बन मोनॉक्साईडचं जे पॉयझनिंग आहे ते कसं असतं किंवा काय लेवलचं असतं, तर याच्याशीच रिलेटेड आहे. कार्बन मोनॉक्साईड हे HB सोबत, कार्बन मोनॉक्साईड हे HB सोबत ह्या ऑक्सिजनपेक्षा 250 पटीनं जास्त, किती म्हणतोय मी 250, 250 पटीनं जास्त फास्ट रिॲक्ट होतं आणि ते जर का एकदा या HB सोबत म्हणजे हिमोग्लोबिन सोबत जर का हे कार्बन मोनॉक्साईड येऊन अटॅच झालं तर काय फॉर्म करतं, तर जसं आपण म्हणलो होतं ऑक्सी हिमोग्लोबिन, तसं कार्बॉक्सी हिमोग्लोबिन नावाचं कंपाऊंड फॉर्म करतं आणि त्याची रिॲक्टिव्हिटी एवढी जास्त आहे किंवा ते एवढं त्या हिमोग्लोबिनला एवढं गच्च धरून ठेवतं की ते इथं ऑक्सिजनला एंट्री करू देत नाही. हिमोग्लोबिनकडं त्या कार्बन मोनॉक्साईड हा त्या ऑक्सिजनला ह्या हिमोग्लोबिनकडे येऊ देत नाही, एंट्री करू देत नाही, स्पेस देत नाही किंवा एक चॅनल ओपन करून देत नाही आणि मग बॉडीला मिळणारा ऑक्सिजन कमी पडतो आणि याच कन्सेप्टला कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग असं म्हणलेलं आहे. एकदम सोपा कन्सेप्ट आहे. तुम्ही ह्या एकदा जे मी तुम्हाला ह्या व्हॅल्यूज सांगितलेल्या आहेत की पार्शियल प्रेशरवरती इफेक्ट करणाऱ्या, तर याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. बघा, बोर इफेक्टमध्ये ऑक्सिजनच्या पार्शियल प्रेशरसोबत काय होतंय, कार्बन डायऑक्साईडच्या पार्शियल प्रेशरसोबत काय होतोय, जो बाण वरती जातोय, जो ॲरो वरती जातोय याचा अर्थ तिथली ती व्हॅल्यू वाढलेली आहे, जो ॲरो खाली येतोय याचा अर्थ असा की तिथं ती व्हॅल्यू कमी झालेली आहे. एकदम सोपा असा हा ग्राफ आहे. यालाच काय म्हणायचं आहे तर ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व असं म्हणतोय आपण. याच ग्राफला काय म्हणतोय तर ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व असं म्हणतोय. डिसोसिएशन म्हणजेच काय आहे तर कार्बन डायऑक्साईड आल्यानंतर HB डिसोशिएट होणार आणि तो कुठं मर्ज होणार आहे तर कार्बन डायऑक्साईड आल्यानंतर HB कडं ऑक्सिजनचं डिसोसिएशन होणार आणि तो ऑक्सिजन टिश्यूमध्ये जाणार आणि टिश्यूमधला कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस HB कडे येईल त्यावेळेस तो बाहेर टाकला जाणार. म्हणजे या प्रक्रियेमुळं या ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन होतं. एकदम सोपा कन्सेप्ट आहे, तो तुम्हाला समजला असेलच. याच्या काही क्युरीज असतील तर तुम्ही मला अगदी 100% विचारू शकता, कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मला थोडेसे टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओला थोडासा लेट होतोय, पण तुम्ही घ्या समजून. पण ते काही असू देत, आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेलच. आपलं असंच असतं, थोडं लेट असतं पण थेट असतं. हा चॅनल तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.